मोदींच्या कालच्या लेखानं म्हणा, कालच्या भूमिकेनं म्हणा, फक्त महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगातल्या लोकशाही मानणाऱ्या अनेक देशामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आणि देशाच्या जनतेलाही कळलं आहे की नरेंद्र मोदी आणि कंपनी निवडणुका कशा प्रकारे जिंकते आहे हे स्पष्ट झालं आहे. सोडून द्यावं. एकनाथ शिंदेचं काय ऐकताय तुम्ही? त्यांनी त्यांच्या मनाला विचारावं. त्यांनी त्यांच्या मनाला विचारावं. जर ते खरोखर बाळासाहेब ठाकरेंचे प्रेमी असतील की काय झाली चर्चा, की त्यांनी त्यांच्या मनाला विचारावं. कसल्या बट्ट्या कट्ट्या काय करतात ते? काय सांगतात आम्हाला तुम्ही? किती खोटं बोलाल तुम्ही? ठीक आहे, तुम्ही किती खोटे आहात, तुम्ही किती बकवास आहात, तुम्ही किती भ्रष्ट आहात, हे परवा सर्वोच्च न्यायालयाने 3000 कोटीचे तुमचे जी काय कमिशनबाजी होती त्याच्यावरती जो हल्ला केला आहे त्याच्यात स्पष्ट होत आहे. मी जे बोललो आहे ते 100% सत्य आहे. मी त्याचा साक्षीदार आहे. मला त्याच्यात पडायचं नाही. तुम्ही जर लष्करी गणवेश घालून फिरला तर तुमच्यावरती गुन्हा दाखल होईल. जी भारतीय न्याय संहिता आहे त्याच्यामध्ये काही जी कलमं आहेत, अंडर सेक्शन सो अँड सो, तुम्ही लष्करी गणवेश वापरलात किंवा लष्करासंदर्भातलं काही साहित्य वापरलं, पथकं वापरलीत, फोटो काढून लष्करातल्या गणवेशातले फोटो तुम्ही पोस्टरवर लावलेत, तर तुमच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन तुम्हाला साधारण 3 वर्षाची शिक्षा होऊ शकते. इथे तर राजकीय कारणासाठी पंतप्रधानांचे गणवेशातले फोटो वापरले जाऊन बिहार वगैरे जिथे निवडणूक आहेत तिथे भारतीय जनता पक्षाचे लोक हे फोटो वापरतात. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील किंवा त्या राज्याचे अध्यक्ष असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. जर तुम्ही सामान्य माणसांवरती अशा प्रकारचे गुन्हे दाखल करता, अशा प्रकारचा गणवेश फक्त तिन्ही सेना दलाचे प्रमुख वापरू शकतात, जवान वापरू शकतात, तुम्ही कसे वापरताय? आणि ते सुद्धा ऑपरेशन सिंदूर झाल्यावर, ते सुद्धा ते काय ते एअर स्ट्राईक काहीतरी केला होता त्यानंतर. तुम्ही भारतीय जनता पक्ष निवडणूक प्रचारामध्ये सैनिकांचा गैरवापर करताय हे यातून स्पष्ट होत आहे. मैंने तो नहीं देखा कहाँ आर्टिकल है. मैं राहुल गांधी का आर्टिकल जरूर पढ़ा है क्योंकि वो देश के सभी जनता तक वो आर्टिकल कल का पहुंच गया है.